नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुखणं बोटभर या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये लेखिकेने त्यांच्या बोटभर दुखण्याची हातभर कहाणी मजेशीर रीतीने आपल्याला सांगितलेली आहे। चला तर आपण सर्वांनी या मजेशीर कहाणीचा आस्वाद पाठाच्या माध्यमातून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत लेखिकेने आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्या बोटाला कशी दुखापत झालेली होती। कडक गूळ ठेचताना, खलबत्त्यामध्ये ठेचताना आणि गप्पा मारत असताना, इकडचे तिकडचे गप्पा मारत असताना त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली। सुरुवातीला त्या दुखापतीकडे लेखिकेने लक्ष दिलं नाही, कारण की त्यावेळेस त्यांना त्रास झाला नसेल। पण नंतर जेव्हा तो बोट सळसळायला लागला तर त्यांनी घरच्या घरी उपाय करायला सुरुवात केली। सुरुवातीला एखादा घरातील मलम लावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण तरी काय त्या बोटाला आराम पडला नाही। नंतर त्यांनी गरम पाण्यामध्ये पण शेकून पाहिलं, पण मोडेन पण वाकणार नाही, म्हणजे मी हार पत्करणार नाही, अशा रीतीने त्याने मराठी बाणा दाखवला। आणि त्याच्यानंतर मग लेखिकेने तेल मालिश केली, असे घरच्या घरी अनेक प्रयत्न करू लागले, पण तो बोट काय दुखायचा थांबला नाही। शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड, असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला। शिरोधार्य मानणेच म्हणजे की प्राधान्य देणं, प्रायोरिटी त्याला देणं। मग आता बघा, घरच्या घरी लेखिकेने खूप उपाय केले। आपण पण कधी कधी असंच करतो की नाही, की एखादी छोटीशी दुखापत झाली किंवा छोटं मोठं दुखणं आलंच, आपण घरच्या घरी त्याचं ते दुखणं बरं करण्याचे प्रयत्न करत असतो। आणि जेव्हा घरच्या घरी आपण काही उपाय केल्यानंतर सुद्धा जेव्हा आराम पडत नाही, तेव्हा मग आपण कोणाकडे धावतो, कोणाची मदत घेतो, तर डॉक्टरांची। तर असाच सल्ला लेखिकेच्या भाच्याने लेखिकेला दिला आणि लेखिकेने त्या भाच्याचं म्हणणं त्यांना पटलं, म्हणून ते डॉक्टरांना त्यांनी फोन केला। तपासल्याशिवाय कसं कळेल, त्यांनी प्रश्न केला। मग दवाखाना गाठला, तिथेही गर्दी, कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कोणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात। आता इथे बघा, लेखिकेने थोडा विनोद केलेला आहे की लेखिका आपल्याला काय सांगत आहेत की जेव्हा त्यांनी दवाखान्यामध्ये गेले तर दवाखान्यामध्ये त्यांना गर्दी दिसली, कुणाचा हात प्लॅस्टरमध्ये होता, की आता आपण पाठाच्या पहिल्या परिच्छेद पाहत असताना तिथे वरती पोस्टर चित्रामध्ये पाहिलं की एका मुलाचा हाताला प्लॅस्टर बांधलेला होता आणि तो गळ्यात अडकवलेला होता। कुबड्याधारी म्हणजे बघा, आपण लाकडाचे लंगडं चालण्यासाठी आपण लाकडाच्या त्या काठ्यांचा उपयोग करतो, त्याला कुबड्याधारी असे म्हणतात। मग कुणाचे हात गळ्यात, आता इथे कोणाच्या हात गळ्यामध्ये लेखिकेने थोडा विनोद केलेला आहे की, पण नंतर पुढे ते सांगतात की कुणाच्या हात गळ्यात म्हणजे स्वतःच्याच गळ्यामध्ये असल्या अलौकिक अवस्थेत एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला। पोटात गोळा येणे म्हणजे अत्यंत घाबरून जाणे। आता लेखिकेच्या हाताला छोटीशी दुखापत झालेली होती, पण जेव्हा ती दवाखान्यात गेली आणि त्यांच्यापेक्षा जास्त दुखापत झालेल्या लोकांची ही अशी अवस्था पाहिली की कोणी प्लास्टरमध्ये, कोणी कोबड्या घेतलेल्या आहेत, तर कोणाचे हात गळ्यात बांधून प्लास्टर केलेले हात आहेत। तर हे सगळे पाहिल्यावरती लेखिकेला थोडी भीती वाटायला लागली। इथून पळ काढावा असे वाटत होतं। आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या, त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं। हाडबीड तुटलं नसेल ना, अशी भीती वाटत होतीच। आता बघा, इथे लेखिका काय सांगत आहेत की हे सगळे दवाखान्याची अवस्था पाहून त्यांना भीती वाटली आणि म्हणून तिकडनं पळून जावं असं त्यांना थोडा वेळ वाटलं। पण नंतर त्या लेखिकेच्या बोटाकडे पाहिल्यावर तो बाणेदार बोटा, की मराठी माणसाचं जसं अभिमान ताट असतो तसं तो बोट सुद्धा लेखिकेला बाणेदार वाटला आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये जास्त वेदना व्हायला लागल्याची जाणीव त्यांना झाली। त्यामुळे डॉक्टरांना जाऊन भेटणं गरजेचंच होतं आणि त्यांच्या मनामध्ये शंका येऊ लागल्या की बरेच दिवस झालेले आहे, ते बोट बरं झालेलं नाही आणि त्याची जी दुखणं होतं ते वाढत चाललेलं होतं। म्हणून लेखिकेच्या मनामध्ये शंका कुशंका येऊ लागल्या की हाडबीड तुटलं तर नसेल ना। मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी। आता बघा, तुम्हाला माहिती आहे, दवाखान्याची पायरी चढली की आपल्याला डॉक्टर काय असा सहज सोडत नाही।
एक एक आपल्याला तपासणी सुरू करते. कधी हे चेक करा, कधी ते चेक करा, कधी सोनोग्राफी करा, कधी रक्त चेक करा. अशा विविध प्रकारच्या तपासण्या आपल्याला डॉक्टर करायला लावतात. पण लेखिका सांगतात की तो एवढूसा चिमुकला बोट, पण त्याची आता तपासणी बघा डॉक्टरांनी कशी सुरू केलेली आहे. क्षकिरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, क्षकिरण म्हणजे एक्सरे. आता तो एवढूसा छोटासा बोट आणि लेखिका सांगतात की डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टरांनी त्या एवढूशा छोट्याशा बोटाचं काय करायला सांगितलं, एक्सरे काढायला सांगितलं. आणि मग ते सगळं काढून झाल्यावरती डॉक्टरांनी ते एक्सरेचा रिपोर्ट पाहिला आणि लेखिकेला सांगितलं की काही घाबरू नका, प्लास्टर सुद्धा नकोय, नुसतं स्ट्रपिंग करायचं. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं. आता बघा इथे लेखिकेला सांगितलं की प्लास्टर करायची गरज नाही, नुसतं स्ट्रपिंग करायचं. आता स्ट्रपिंग म्हणजे बघा काय असतं की एखादं दुखणं झालेलं असेल तर तिथे थोडं मलम लावायचं आणि तिथे पट्टी बांधायची. तर आता लेखिकेला वाटलं की चला ते प्लॅस्टरपेक्षा आपलं स्ट्रपिंग बरोबर ठीक आहे, छोट्याशा याच्यामध्ये ते होऊन जाईल. आणि डॉक्टरांनी जे काही मिठास म्हणजे गोड भाषेमध्ये सांगितलं त्यामुळे लेखिकेच्या मनामध्ये जी भीती भरली होती ती तिथे कमी झाली. अगदी मन अगदी हलकं झालं. का? कारण की लेखिकेच्या मनामध्ये काय शंका होती की बोटाचं हाडबीड तर तुटलं वगैरे नसेल ना, म्हणून लेखिका सांगत आहेत की मनावरचं ओझं अगदी हलकं झालं, मनावरचा ताण उतरला. म्हणजे जे काही त्यांना टेन्शन आलेलं होतं, चिंता काळजी ज्या घरात असलेल्या होत्या ते तिथे कमी झाले. पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास होणे म्हणजेच विश्वास तुटणे. की लेखिकेला डॉक्टरांनी थोडं विश्वासात घेऊन सांगितलं होतं की आता तुम्हाला काही घाबरण्याचं गरज नाही, प्लॅस्टर वगैरे लावायची काही गरज नाही आहे, तर फक्त स्ट्रपिंग केलं तरी होऊन जाईल. त्यामुळे त्यांना थोडा दिलासा वाटला होता. पण जेव्हा लेखिका पुढची प्रोसेस डॉक्टरांनी सुरू केलं तर तेव्हा त्यांचं काय झालेलं आहे, त्यांचा तो भ्रमनिरास झालेला आहे. त्या स्ट्रपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय आजूबाजूची 2 बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. आता लेखिका काय सांगते, प्लास्टर जो असतो तो पूर्ण हाताला केलेला होता, पाहिलं होतं की नाही त्यांनी. पण त्यांच्या ह्या एकाच्या छोट्याशा बोटाच्या दुखण्यामुळे काय झालं, स्ट्रपिंग तर करावं लागलं. पण स्ट्रपिंग करताना ज्या बोटाला दुखापत झाली होती ना त्याच्या दोन्ही आजूबाजूचे दोन्ही बोटं म्हणजे अशी एकूण 3 बोटांना ताणून बांधून ते स्ट्रपिंग करण्यात आली आणि नंतर तो हात गळ्यात मध्ये अडकवण्यात आला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतकरणानं घरी परतले. आता बघा इथे लेखिका काय सांगतायत की अगदी छोटंसं ते दुखणं होतं आणि छोटंसं बोटावरचं ते दुखणं होतं. पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते स्ट्रपिंग केल्यामुळे गळ्यात ते अडकावलं लागलं. त्यामुळे ते हात थोडा जड झाला होता आणि त्यांची पर्स सुद्धा हलकी झाली होती. म्हणजे त्याच्या छोट्याशा ह्या दुखण्याने काय झालेलं तर अति खर्च झाल्यामुळे थोडा जड अंतकरणाने म्हणजे मनाला थोडं त्यांच्या वाईट वाटलं होतं आणि असं दुःख वाटल्यामुळे ते तसेच जड अंतकरणाने घरी परतले. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत, त्यामुळे कामावर रजळ टाकून घरी बसले. आता बघा म्हणजे तो हाताला जेव्हा दुखत होतं पण त्याला कसली मलमपट्टी किंवा स्ट्रपिंग केलेली नव्हती किंवा प्लॅस्टर केलेलं नव्हतं, त्यामुळे लेखक कामावरती जात होत्या जरी त्यांच्या हाताच्या बोटाला लागलेलं होतं आणि बोट जरी सळसळत होता तरी त्या घरी थांबल्या नव्हत्या. पण जेव्हा त्या प्रत्यक्षरित्या स्ट्रपिंग करून हात गळ्यात बांधण्यात आला त्यामुळे त्यानं ते कामावर कशा जाणार ना, म्हणून त्यांनी कामावरती रजा टाकली म्हणजे सुट्टी घेतली. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको. आता इथे लेखिका म्हणत आहे की आपण उगाचच डावं उजवं काही मानायला नको, म्हणजेच काय की भेदभाव करायला नको. आता आपण बघा आता आपल्याला सवय असते एका हाताने जास्त आपण काम करत असतो. जे उजवी हाताने काम करणारे लोक असतात ते अधिकतर उजव्या हातावरतीच अवलंबून असतात आणि जे डाव्या हाताने काम करणारे लोक असतात ते अधिकतर डाव्या हाती अवलंबून असतात. म्हणून लेखिका म्हणतात की इथे आपल्याला काही डावं उजवं मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं काम सुरू केले. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. आता बघा इथे लेखिकेला उजव्या हाताने काम करण्याची सवय होती आणि उजवा हात स्ट्रपिंगमुळे गळ्यात बांधण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता हातामध्ये भेदभाव नको की चला डाव्या नेहमी आपण उजव्या हाताने काम करतो पण आता डाव्या हाताने काम करावं लागणार, म्हणून त्या दोन्ही हातांमध्ये भेदभाव नको म्हणून त्याने डाव्या हाताने काम करायला सुरू केला. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. म्हणजे त्याने भ्रमनिराश केला की डाव्या हाताने काम करायची सवय नव्हती, त्यामुळे थोडं कामामध्ये बाधा येऊ लागल्या, व्यत्यय येऊ लागल्या. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना.
शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. हात चोळत गप्प बसणे की नाईलाजाने शांत बसणे. आता लेखिकेचा एका हाताने उजव्या हाताने काम करण्याची सवय होती, पण तो आता स्ट्रपिंग केल्यामुळे त्या हाताने काहीच करता येणार आणि त्यामुळे ते डाव्या हाताने करायचा खूप प्रयत्न करत होते. सगळीच काम, केस विंचरण्यापासून, काही एखादी वस्तू पकडण्यापासून, स्वयंपाक करताना ढवळण्यापासून, शिवणकाम करण्यापासून, इव्हन लिहिण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी डाव्या हाताने करायला सुरुवात केली, पण तो डावा हात काही त्या लेखिकेला साथ देत नव्हता. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं, म्हणजे नाईलाजाने लेखिकेला शांत बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. आता बघा, आपण कल्पना करा, जेव्हा कोणत्याही शरीराच्या अवयवाला आपण जेव्हा प्लॅस्टर करतो किंवा मग अशा रीतीने स्ट्रपिंग केलं जातं, तर बराच काळ त्या हातावरती प्लॅस्टर असल्या कारणाने तो आणि तितकंसं त्या हाताची हालचाल न केल्यामुळे काय होतं की आपल्याला ती सवय नसते. आता प्लॅस्टरच्या आतमध्ये बघा घाम वगैरे येतो, त्याच्यामुळे नेहमी ते खाज सुटत असते, पाणी सुटत असतं आणि तो हात जिथे दुखापत झालेला असतो तो हात किंवा पाय जर वळवायचं म्हटलं तर ते खूप दुखायचं. तसंच मग लेखिकाच्या बाबतीत पण होत होतं की जेव्हा स्ट्रपिंग करून आल्यानंतर ते बोटांची तिन्ही बोटं एकत्र बांधल्या कारणाने त्यांना खूप त्रास होत होता, दुखत होतं आणि ह्या दुखण्यामुळे त्या अजूनच कळवळायच्या. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय समजत असावं. आता बघा, इथे लेखिकेने पुन्हा एकदा शाब्दिक विनोद केला आहे की आपण कधी कधी बऱ्याच लोकांच्या मनात अशा प्रश्न येतात, माझ्याही मनात प्रश्न येतो की आपण बघा, आपलं बोट दुखू दे तरी आपण गोळी तोंडानेच खातो, आपलं पोट दुखू दे तरी पण तोंडानेच, म्हणजे कोणत्याही शरीराचा अवयव जरी दुखत असला तरी मग काय होतं, लेखिके ते काय सांगतायत की आपल्याला बोट दुखत होतं पण पोटात गोळ्या घ्याव्या लागल्या. म्हणजे जर पोट दुखत असेल तर पोटात गोळ्या गेल्या पाहिजे की नाही. मग बोट दुखत असेल तर बोटाने गोळ्या कशा खाणार, पोटानेच तोंडातच जाणार आणि ते पोटात गेल्यानंतर मग ते पूर्ण शरीरामध्ये पसरलं जातं आणि नंतर मग त्याचा उपयोग जे काही दुखणाऱ्या भागाला असतो तिथे होत असतं. मग इथे लेखिकेने छानपैकी एक मजेशीर रीतीने शाब्दिक विनोद केलेले की आता पोटात गेलेल्या ह्या गोळ्या बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय समजत असं ह्या गोळ्यांना. अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे, पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं, गोळ्या गिळंकृत केल्या. आता बघा, लेखिका म्हणतात की जेव्हा ते डॉक्टरांकडे गेल्या तर गोळ्यांचे जे काही पाकिट दिलेलं होतं आणि जवळजवळ बऱ्याच गोळ्या लेखिकेला खायला दिलेल्या होत्या आणि त्या गोळ्या खात असताना त्यांची ती किंमत पाहून लेखिकेच्या पोटात गोळा यायचा की त्यांना एक थोडं वाईट वाटायचं की अरे किती एवढ्याशा छोट्याशा बोटाच्या दुखण्यामुळे किती खर्च झालेला आहे. आणि सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत नेहमी असंच होतं. सर्वसामान्य लोकांना जेव्हा स्वतःच्या उपचारासाठी वगैरे एवढा अनावश्यक खर्च म्हणजे तो खर्च अनावश्यक नसतो, पण हा खर्च त्यांना अत्यंत खर्चिक वाटतो. तसंच काही लेखिकेच्या बाबतीत झालेलं आहे. आता हे एवढ्या गोळ्या पाहून आणि ते पण अवसान गोळा करून की शक्ती दाटवून की चला आता काही झालं तरी आपल्याला गोळ्या खायच्याच आहेत. एकीकडे त्यांचं ते दुखणं, बोट दुखत आहे आणि ते बोटं बांधले असल्या कारणाने, गळ्यात घातल्या स्टपिंग केल्या कारणाने त्या बोटं फार कळवळत होते आणि असेच कळवळत असताना त्यांना ते एवढ्या गोळ्या घ्यायचं अवसान राहिलं नव्हतं, पण त्यांनी अवसान गोळा करून त्या गोळ्या गिळंकृत केल्या, म्हणजेच काय केल्या, त्या गोळ्या खाऊन घेतल्या. बरे त्याची किंमत जास्त होती म्हणून त्या विचार केला की एवढ्या किमतीच्या गोळ्या घेतलेल्या आहेत तर ते खाणंच पाहिजे. बोट नुसती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे. आता रॅपिंग बघा, आपण एखाद्या वस्तूला रॅप करतो की नाही, जसं की गिफ्ट वगैरे कोणाला द्यायचं असेल तर आपण ते छानपैकी पेपराने रॅप करतो. तसं लेखिका म्हणतात की बोट नुसतं गुंडाळलेलीच होती, म्हणजेच रॅप केलेली होती, पण एवढा रॅपिंग हा सहज आणि सोपा शब्द सोडून डॉक्टरांनी स्ट्रपिंग हा जड शब्द का जोडला असावे हे त्यांना कळत नाही, लेखिकेला कळत नाही. स्ट्रपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच. आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली आणि चेंडू वळवण्याचा व्यायाम सांगितला. आता बघा, लेखिका म्हणतात की तेवढ्या डॉक्टरांकडे जाऊन स्ट्रपिंग आणि गोळ्या एवढ्यावरच ते
बोटभर दुखणं थांबलं नाही. बोटावरचं जे काही छोटं पण दुखापत झाली होती ते थांबलं नाही. उलट पुढे गेल्यानंतर लेखिका म्हणतात की डॉक्टरकडे गेल्यानंतर स्टफिंग काढायला गेल्यानंतर ते काही लगेच आलबेल झालं नाही, म्हणजे काही लगेच दुखणं बरं झालं नाही. आणखी थोड्या दुसऱ्या गोळ्या एक्स्ट्रा देण्यात आल्या लेखिकेला आणि पुन्हा त्या बोटांनी पुन्हा चेंडूचा व्यायाम करायला सांगितलं. चेंडू वळवण्याचा व्यायाम लेखिकेला डॉक्टरांनी करायला सांगितला. बच्चों का खेळ असं वाटून मी दुर्लक्ष केलं. आता लेखिकेला वाटलं की त्या बोटांनी काय नुसतं चेंडूच वळवण्याचं काम केलेलं आहे आणि हे तर काय लहान मुलं सहजरीतीने करतात, मग आपल्याला करायला काही एवढं अशक्य ते नाहीये. म्हणून लेखिका म्हणतात की बच्चों का खेळ असं वाटून त्यांनी ते दुर्लक्ष केलं. तर पुढच्या भेटीत बोट न वळवण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. आता बघा, लेखिकेला वाटलं की हे काय नॉर्मल कोणीही करतं की नाही, आणि असं हे बॉल धरून ते बोटांनी बॉल वळवण्याचा व्यायाम करणे तितकासा असं काय फरक पडणार आहे. डॉक्टरांनी सांगून सुद्धा लेखिकेने काही तो व्यायाम केला नाही. आणि म्हणून जेव्हा ते पुढच्या भेटीमध्ये डॉक्टरांना भेटायला गेले पुढच्या खेपेला, तेव्हा डॉक्टरांनी नेमकं बोट का वळत नाही याचं कारण जेव्हा त्याने लेखिकेला विचारलं की तुम्ही तो व्यायाम केला का चेंडू वळवण्याचा, लेखिकाने नाही सांगितलं. आणि त्यामुळे नेमका डॉक्टरांनी त्याच मुद्द्यावरती पॉईंट ठेवला. डॉक्टरांनी बोट ठेवलं म्हणजेच तोच मुद्दा पकडून ठेवला की तुमचं बोट न वळण्यापाठीमागचं कारण म्हणजे तुम्ही चेंडू वळवण्याच्या व्यायामाकडे केलेला तुमचा हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षपणा. मग काय, चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले, पण बोटामुळे कामाचा बट्ट्याबोळच. आता बघा, लेखिका म्हणतात की डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम सुरुवातीला केला नाही, दुसऱ्या खेपेला गेल्यावरती डॉक्टरांनी नेमकं तेच व्यायाम अजून करायला सांगितलं. मग चेंडू वळवणं, कधी कागदाचे घट्ट बोळे करणं, असं त्या बोटांचे व्यायाम सुरू झाले. आणि अशा याच्यातच रजा संपून गेले आणि ह्या बोटामुळे कामाचा जो काही बट्ट्याबोळ झाला होता तो काही भरून लवकर निघणार नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखिकेच्या या बोटभर दुखण्याने लेखिकेला कसं हैराण केलं त्याची ही हातभार कहाणी वाचताना खरोखरच खूप गंमत वाटत आहे की नाही. मग आता ह्या लेखिकेच्या या बोटाचं दुखणं थांबलं की नाही याच्याबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे ना. तर आपण ते नक्कीच जाणून घेणार आहोत, परंतु पाठाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.